नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 25 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं इराचं ब्राउझर लॉग इन करायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कंप्लीट करायची. सेल्फपाथ लर्निंगला जाऊन आपण प्रोसीड बटनावरती क्लिक करतो आहे. स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू शीटमध्ये शेप इन्सर्ट करू इच्छिता. तुम्ही कोणत्या स्टेप फॉलो करणार त्या ठिकाणी? तर आपण इन्सर्टला जाऊन शेपवरती क्लिक करूया. एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप आपल्याला ओळखायच्या आहे. तर इन्सर्ट टॅबला जायचं आहे, इलेक्ट्रेशन ग्रुपला जायचं आहे, पिक्चर सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक इन्सर्टला क्लिक केलं की 100% त्या ठिकाणी पिक्चर्स येऊन जातो आहे. म्हणजे इथं आपल्याला 2 नंबरचा पर्याय वापरायचा आहे. नंबर 3चा प्रश्न आपण घेतो या ठिकाणी. आपण पिक्चर ऑनलाईन किंवा गॅलरीमधून सुद्धा इन्सर्ट करू शकतो. अगदी बरोबरच आन्सर आपल्याला द्यायचं आहे. ऑनलाईनसुद्धा आपल्याला घेता येईल आणि आपल्या गॅलरीमधून सुद्धा आपल्याला पिक्चर्स घेता येईल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. एक्सेलच्या सीटमध्ये टेक्स्ट इंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इंटर करावा लागतो. चुकीचा आन्सर आहे या ठिकाणी. आपण डायरेक्टली सेलमध्ये जाऊन टेक्स्ट इन्सर्ट करू शकतो. नंबरसुद्धा आपल्याला तिथे टाईप करता येतो. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज किंवा लोगो ॲड करण्याकरता बरोबर स्टेप आपल्याला ओळखायचे आहे. तर इन्सर्टला जाऊन पिक्चरला क्लिक करायचं आहे. पहिलाच प्रश्न परत रिपीट एकदा झाला आहे. तुमच्या कोटेशनमध्ये तुम्ही इमेज कंपनी लोगो ॲड कसा करणार? तर परत क्लिक ऑन इन्सर्ट्स, इलेक्ट्रेशनचं ग्रुप्स आणि पिक्चरला जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. शेवटचा प्रश्न घेतो आहे आपण, तुम्ही कोटेशनमध्ये इमेज कंपनी लोगो ॲड कसा करणार? तर आपल्याला क्लिक ऑन म्हणजे डबल प्रश्न झालेले. 2 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. पुढच्या स्टेपला आपण जातो आहे नॉलेज चेकच्या. नॉलेज चेकला क्लिक करायचं आहे, स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट. पहिला प्रश्न आहे, जन्म दाखल्याकरता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे? तर CR सोडगी नावाची जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला आपण भेट दिली पाहिजे. जन्म दाखल्याकरता अर्ज करण्यासाठीची ही 4 नंबरची साईट तुम्हाला क्लिक करायची. जर तुम्ही जन्म दाखल्याकरता अर्ज करणारे नवीन युजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठला पर्याय निवडणं? तर जनरल पब्लिक साइन अप नावाचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो. crsorgi.government.in वेबसाईटवरून नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्यासाठी रजिस्टरवर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक ते व्यक्तिगत तपशील आणि रिकामी जागा फिल करावी लागते. तर कॅप्चा कोड्स वगैरे त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो. एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की तुम्हाला रिकामी जागा सूचित केल्या जाते. इंटरव्ह्यू पासवर्ड्स आणि कन्फर्म पासवर्ड असं आपल्याला टाकावा लागतो. एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की जन्म दाखल्याकरता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडणार? ॲड बर्थ रजिस्ट्रेशनवरती क्लिक आपल्याला करावं लागतं. तर अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे 5 प्रश्न आपण पूर्ण केले. आता आपण प्रॅक्टिकलच्या आयडेंटिटीवर सेल्फला जातो आहे आणि त्या ठिकाणी पहिला प्रश्न आपण निवडतो आहे. दिलेल्या टेबलमध्ये सिलेक्ट करा आणि टेबल चांगले दिसण्यासाठी थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करा. आता ऑल बॉर्डरचा मेनू घ्यायचा आहे, म्हणजे टेबल पूर्ण सिलेक्ट करायचं आहे, बॉर्डरला जायचं आहे. ऑल बॉर्डरला क्लिक केलं तरीसुद्धा चालतं आहे. त्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नंबर 2, तुम्हाला दाखवण्यात आलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये, म्हणजे एक्सेलची जी सीट येणार त्याच्यामध्ये ओल नावाचा शेप्स तुम्हाला घेऊन दाखवायचा आहे. इन्सर्टला जायचं आहे, शेपला क्लिक करायचं आहे. ओल नावाचा शेप्स इथे दिसतो आहे, त्याला प्लेस होल्डर करून घ्यायचं आहे. सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सप्टेंबर अटेंडन्समधील सर्व टेक्स्ट डिलीट करायचे आहे. आता आपल्याला 3 नंबरची जी शीट सांगितली त्यांनी ती आपण सिलेक्ट करू. सप्टेंबरची अटेंडन्स आणि त्याच्यानंतर 3 नंबरचे हे टेक्स्ट डिलीटला जायचं आहे आणि डिलीट सेलवरती क्लिक करायचं आहे. बाजूला क्लिक करून सबमिट करायचं आहे. सप्टेंबरची सीट सिलेक्ट करायची. दिलेल्या वर्कशीटमध्ये 2 नंबरच्या सीटला जायचं आहे, ज्यामध्ये लिव्ह टाईप्स असं नाव आहे. पहिलं लिव्ह टाईप्स म्हणजे ही 2 नंबरची सीट लिव्ह टाईप्स. यामध्ये काय करायचं आहे? टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला आउटसाईड बॉर्डर अप्लाय करायची. तर आउटसाईड बॉर्डर दिलेली बघा, ही आउटसाईड बॉर्डर आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. दिलेल्या वर्कशीटमध्ये 2 आणि 4चा रो सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं फॉर्मॅटिंग क्लिअर करायचं आहे. आता फॉर्मॅटिंग क्लिअर करण्यासाठी एडिटिंग ग्रुपला जावं लागतं आपल्याला. 2 आणि 4 म्हणजे असे 3 रो सिलेक्ट करायचे, क्लिअरला जायचं आहे, क्लिअर फॉर्मॅटला क्लिक करायचं आहे आणि परत त्याला बोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीनं प्रॅक्टिकलचे 5 प्रश्न आपण अगदी व्यवस्थित समजून घेतले. इंड करतोय आपण त्याला. पुढच्या सेल्फपाथ लर्निंगच्या सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सला जातो आहे. प्रोसेस पोलिओ तुम्हाला माहिती तो कसा कंप्लीट करायचा आहे. पहिला प्रश्न आपण याचा घेतो आहे, शब्दापेक्षा आयकॉन्स अधिक मनोरंजक असतात. मग ते आयकॉन जर आपल्याला घ्यायचे असेल तर त्याची प्रोसेस काय आहे? तर आपल्याला इन्सर्टला जावं लागतं.
तर ते कुठं घ्यायचं आहे, तर तो एक ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा. तर D5 इथं D नावाचा सेल, इथं 5 नंबर म्हणजे D5ला क्लिक करायचे, इन्सर्टला जायचे, आयकॉनला क्लिक करायचे, कम्युनिकेशनला क्लिक करायचे, त्यातला पहिला सेल आयकॉन नंबर 2. तुम्हाला C5च्या सेलमध्ये जर पिक्चर घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा आहे, तर परत C5 सिलेक्ट करायचा आहे, इन्सर्टला जायचं आहे, पिक्चर निवडून त्याला इन्सर्ट करायचं. नंबर 3. टेबल आर व्हेरी गुड ऑप्शन व्हेन यू टू वांट ॲड मल्टिपल डेटा इन ब्रीफ्स, इन्सर्ट द पर्सेंटेज. आता पर्सेंटेज काय, इथं एक नंबर सिलेक्ट केलेले आहे, तर इथं पर्सेंटेज द्यायचा, तिथं पर्सेंटेजचा सिम्बॉल दिलेला आहे, त्या पर्सेंटेज. नंबर 4. ओल शेप घेऊन दाखवायचा आहे, तर ओल शेप कसा घ्यायचा आहे, इन्सर्टला जायचं आहे, शेपला क्लिक करायचे आणि इथं ओल नावाचा शेप दिला त्या. लास्ट. योग्य अशा सिम्बॉलचा वापर करणं खूप महत्त्वाचे असते. तुमच्याकडे विद्यार्थ्याच्या गुणांची टक्केवारी आहे, त्यामुळे सेल I4मध्ये पर्सेंटेजचा सिम्बॉल ॲड करायचा. त्यासाठी इन्सर्टला जायचं आहे, सिम्बॉलला क्लिक करायचं, पर्सेंटेजचा सिम्बॉल सिलेक्ट करायचा, इन्सर्ट टॅबला क्लिक करायचं आणि याला क्लोज करायचं. एंड करतोय आपण सिम्युलेशनच्या क्वेश्चन टाईपला. सेशन कंप्लिशनला जातोय आपण. लास्ट आहे, स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक करतोय. नेक्स्ट 8 प्रश्न आहे. MIDI पोर्ट्स, इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखी सांगणिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठीचे विशिष्ट प्रकारचे सिरियल पोर्ट्स असतात. अगदी बरोबर, याचा आन्सर आपल्याला द्यायचे. सामान्य पोर्टच्या जोडीला पुढील वैशिष्ट्यपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात. HDMI. सर्वसाधारणपणे कॅम, रेकॉर्ड, स्टोरेज डिव्हाइस यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसांना या प्रकारचे पोर्ट कनेक्शन देतात. फायरवायर्स. macOS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. चूक. आपल्याला MSCITचे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का? होयचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे. MSCIT पुस्तकातील अभ्यास आपण कुठे करत असतो? केंद्रामध्ये, घरी. दोन्ही ठिकाणचा ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी निवडता येईल. MSCITच्या अंतिम परीक्षेत MSCITच्या पुस्तकावर आधारित काही प्रश्न असतात, याची आपल्याला माहिती आहे का? होयचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे. आपण MSCITचे पुस्तक दररोज केंद्रामध्ये घेऊन येता का? होयचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं सेशन कंप्लिशनसुद्धा आपण पूर्ण केलं. 25 नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. परत पुन्हा भेटू 26 नंबरच्या सेशनमध्ये. ओके, थँक्यू.